हो साहेब. साहेब गोयटे साहेब. काय रे एकनाथ, ते पाण्याची काय भानगड आहे? अहो साहेब टाकीला तडे गेल्यात ना. अहो गळती सुरू आहे. अरे हे आत्ताच व्हायचं होतं का? आपण आता झाले त्याला काय करणार साहेब? पुढे काय करायचं? मला वाटतंय पाण्याची टाकी दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. काहीच करता नाही येणार. म्हणजे? अहो आचारसंहिता लागली. हो, पण गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. म्हणून तर मागच्या ग्रामसभेत टाकीच्या दुरुस्तीचा ठराव मांडला होता. तो पास झाला. इंजिनियर साहेब पण येऊन गेले, बघून गेले, एस्टिमेट देऊन गेले, सगळं झालं. मग आपल्या सरपंचांनी राजीनामा दिला ना. हो साहेब, हे सगळे एकनाथनी सांगितले आम्हासनी. आता इथनं पुढे नेमकं काय करायचं ते सांगा की. बघा, टाकीचा खर्च लाखात जातोय. आता आचारसंहिता आहे, ना टेंडर काढता येणार ना दुरुस्ती करता येणार. हा, इमर्जन्सी म्हणून फंडातनं आपण टँकरने पाणी मागवू शकतो. टँकर? अहो आपण काय रोज मागवणार आहोत का टँकर? पर्याय नाहीये. जोपर्यंत टाकी दुरुस्त होणार नाही तोपर्यंत टँकरने पाणी मागवावंच लागणार आपल्याला. त्यापेक्षा टाकी दुरुस्त करून घेऊयात ना. अहो आचारसंहिता लागली अंजनताई, कसं करणार? अहो आचारसंहिता आहे म्हणून पाणीच नाही असं कसं चालेल? अहो ही खूप मगजमारी आहे. अर्ज करा, मंजुरी घ्या, हे सगळं करण्यामध्ये वेळ जाणार. तोपर्यंत आपल्याला पाण्याचं टँकरच मागवावं लागणार. नाही, मला वाटतं आपण टाकी दुरुस्त करून घेतली पाहिजे. अहो नियमाच्या बाहेर जाऊन कसं करणार तुम्ही सांगा. मला निधी पण सोडता येणार नाही. बाकी बघून घ्या सर. वहिनी, हे बघा, भोईटे साहेब बरोबर बोलालेत. आचारसंहिता असल्यानं काहीच करता येणार नाही आपल्याला. ठीक आहे, त्यांना निधी सोडता येणार नसेल तर मी करून घेईन दुरुस्ती स्वतःच्या खर्चाने. पण गावचा पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. आता बाईक रॅली झाली, आता पुढे काय करायचं माननीय परेश पाटील साहेब? काय करायचं? ही ग्रामपंचायतीचे इलेक्शन म्हणजे लयच बोर बापू. काय हार्ड मुद्दाच नाही गावाकडे. इथं जर लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक असते की नाही, मुद्दाच मुद्दा. जाऊ का माझ्याकडे? हो बापू, इलेक्शन आले तोंडावर, घरची कामं नंतर करा जरा आता. अरे मुद्देच नाहीत तर मग काही तमाशा मारत बसायचं वय? काय की मगाची तोंड बघायची? अहो सर, ही आली बघा, यांची तोंड बघा की. अरे आता उगील असं काय? काय करणार पप्यादा? पाणीचा आलं ना घरी. काय पाणीचं घरी नाही आलं. सुरकी की नाही जे सुरेखा ते काय बोलली नाही मला. हो पप्प्यादा, तुमचं ब्लड प्रेशर वाढून म्हणून सांगितलं नसतील होता हे सांगायच पाणी काल नाही ते सांग. अहो ते गावच्या पाण्यासाठी प्रॉब्लेम झालाय. होय ना? होय, तेच की ते मागच्या पॅनलचा कचाळ कारभार. जाऊ दे मूर्ती. बापू, यो गावाला बघा नवीन मुद्दा. नाही, अंजली वहिनी मिटवायलाच मुद्दा. टाकी दुरुस्त करून घ्यायला लागल्या स्वतःच्या खर्चानं. अरे असू दे की मग, नाहीतर पाण्यावर चुनले हाल झाला असतं. बरं काय झालं? हा, असं कसं चालेल? आचारसंहिता चालू असताना अंजलीबाई स्व करताना असं काय दुरुस्ती करू शकत नाही? अरे करू दे रे बाबा, काय बिनपाण्याचं बसणार आहेस वय? बापू हे बघा, तिसरं महायुद्ध पाण्यावरनच होणार असं माणसं म्हणतात. मग काय गावात भांडणं करतो का काय? हो नाही बापू, यो पाण्याचा प्रश्न मी स्वतः सोडवणार. फक्त माननीय परेश पाटील स्टाईल. हॅलो, अगं तायडे, गावात एवढा मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि तू घरात बसून झोपा काढायलेस? काय माहित बी नाही तुला? आम्ही काय करायचं आता? आमच्या घरात हाय बाबा पाणी. बाकी गाव जाईना का भुमलत. हेच हेच चुकतंय तायडे तुझं. इलेक्शन मध्ये जिंकल्यानंतर हे असं म्हणायचं असतंय. जोपर्यंत इलेक्शन जिंकत नाही की तोपर्यंत माणसांची कामं करावं लागतात, तरच निवडून येतंय. असं आहे काय? कसं सोडवायचा मग हा प्रश्न? तायडे, त्यासाठी जरा पैसे खर्च करावं लागतं.
अरे बाबा आता पैसे कुठनं आणू आम्ही? आणावं लागतील. आणि हे बघ, बिन पैशाचं सरपंच पद सोड, चपरासी पद बी मिळत नाही. ठीक आहे, बघतो काय तर. होय होय, काय जुळणार जरी की कर फोन, मग सांगतो मी तुला काय करायचं ते. हा, ठेवू काय आता? बापू, ही बाई गळायला लागली. पैशाची जुळणा करते म्हणल्या, मी माझी जुळणा करतो. काय पैसे तिचे आणि प्रचार माझा. या भामट्याकडे जर पैसे दिले तर या स्वतःचीच टिमकी वाजवणार. त्याच्यापेक्षा हे काम स्वतः केलेलंच बरं. तसं बी काल बारशाला चांगुलपणाचं नाटक वटवलंय. आता हेच नाटक पुढे रेटायला पाहिजे. या गावच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार. हे आवद्या, सकाळपासून फोन लावायला तुला उचलायला का होतंय? अहो सनीदा, रात्री जरा उशिरा झोपलो, मग उशिरा उठलो. नाही 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 नाही, अहो तसं काय नाही. अहो जरा अंग मोडून आलत म्हणून उशिरा. अंग मोडलं तू काय करतो चांगलं माहिती आहे. ए सच्चा, तू कशाला मध्ये उगाच तूच घालायला लागलीस? हा हो वहिनी, वेळानं आलो, पण ह्या रामरावला घेऊन आलो बघा. हा शिव रामराव. नमस्कार वहिनी. नमस्कार. आता टाकी दुरुस्त करायची तेवढं लक्षात ठेवा. अहो गावात जर चांगला गौंडी म्हणून कुणाला बरं विचार असं की नाही, तर बारकं शेवडं पोरगं बी सांगल की रामराव म्हणून. काय रामराव? होय की, अहो लहानपणापासूनच बांधकामावं लागली. होय, लय दांडगा अनुभव. आणि शाळा शाळा दिली सोडून. मला एक कळत नाही, तुमच्याकडे एवढं चांगलं स्किल असताना तुम्ही शाळा का नाही शिकलात? अहो शाळेचं काय, अहो मोठ्या मोठ्या इंजिनियरनी जो फॉल्ट सापडत नाही की नाही, तो फॉल्ट ह्यो रामराव शोधून काढतोय. अहो बरोबर आहे, पण जर का हे शाळा शिकले असते, इंजिनियर झाले असते, तर त्यांना अजून चांगलं स्किल आलं असतं. अहो वहिनी, अहो आपल्याला आपल्या बजेटमध्ये चांगलं काम करून देणारा गौंडी सापडलाय. उगाच त्याला शाळेत घालून ही शाळा घेऊ नका. बरं बरं ठीक आहे, आम्ही टाकी दाखवतोय. चला चला. पाण्याला काय मिटवायला पहिल्यांदा रोजचं फिरायला हो दादा, ही आमची जुनी टाकी पाण्याची. इथलं पाणी जाते त्या वरच्या टाकीत आणि तिथनं अख्ख्या गावात सप्लाय होते. पण आता झालंय कसं, याच टाकीला लागल्या गळती. आता पुढे काय करायचं सांगा. बांधकाम जुनं आहे खरं, पण नुसतं बांधकामाचा प्रॉब्लेम नाही. मग हे पाईपलाईनचा बी काहीतरी लोचा आहे. पण टाकीला गळते आहे, पाईपलाईनचा काय संबंध? अरे नुसती मलमपट्टी करून सोडत नसतोय आपण. अरे इलाज करायचं तर मुळा सकटच. मग आता काय एकदा वर जाऊन बघायला पाहिजे. बांधकाम जुनं आहे म्हणून तडा गेलाय का वरच्या टाकीतल्या पाईप मध्ये काहीतरी अडकून खाली प्रेशर आले म्हणून तडा गेलाय? असं म्हणताय का? मग चला पहिलं तिकडे बघूया. या. हे वरचा दरवाजा, हा वरचा गेट उघडा ना. हाय बघा, इथनं वर जायचं. ही शिडी आहे. इथनं वर जा. तिकडे पाईप बीप सगळं तिकडेच आहे बघा वरती. इथनं जा. 2-3 तासात होऊन जायला पाहिजे. नाही आपल्याला नाही जमणार. एवढ्या उंच कोण जाणार? पूर्ण म्हणजे तू जाय पाहिजेस की. नाही आपल्याला नाही जमणार ते. अहो असं काय करता, अख्खं गाव बिन पाण्याचं आहे, करावंच लागेल. तेच तर. चला काय टाइमपास. हो नाही आपल्याला नाही जमणार. अहो एवढ्या उंचावर गेल्या मला घाबरल्यागत होतंय. अरे मर्दा, हा शहरात तिथं 8-9 मजली बिल्डिंग बांधतोस, त्यावेळी वर जातोस की, आणि एवढ्या टाकी जायला काय घाबरलायस? अहो तिथं भित्तीन स्लॅब पडल्यागत असतात माहितीये काय तुम्हाला? अहो इथं काय नुसती शिडी. ए बाबा, इथं भित्ती आणि स्लॅब टाकाय येणार नाही बरं का. तुझ्यावर लय भरोसा आहे म्हणून आणले. उगाच वेळ घालू नकोस. नाही आपल्याला नाही जमणार. हो रामराव दादा, ऐका की, अहो माणसाला पाणी देण्यासारखं दुसरं पुण्य नाही आयुष्यात. देवाचं नाव घ्या आणि बार वर चला बघू. उठा लवकर. अहो नावातच देव आहे, नाव कशाला गेलं ते? हा रामराव, करा सुरू करा. नाही आपल्याला नाही जमणार. आपल्याला नाही जमणार. अहो हे इतके घाबरतात आणि नाही जमणार म्हणतात, तर आपण दुसऱ्या कोणाला बोलवूया का? एकच काबिल माणूस गावात आहे ह्यो, आणि आपल्या बजेट मधला आहे.
ए बाबा चल की उठ चल. हो नाही ना आपल्याला नाही जमणार. एक मिनिट अहो वहिनी अहो अहो पुरुषासारखं पुरुष तुम्ही असले कसले घाबरताय हा मी आता दाखवतो तुम्हाला बाई सारखी बाई ती. आमची झाशी की राणी. हा काय कळलं काय मी आता हा? घाबरायचं नाही हो उठा की, जावा वरती. केवढं फास्ट आलो बघा काय भीती आहे नाही हो नाही आपल्याला नाही जमणार. हे अवघड. हो रामराव अहो आचारसंहिता संपायच्या आधी वर जावा. अहो पाईप बाद झाला बदलावं लागेल. राम 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 राम. अरे आला. हो दादा हो काय झालं म्हणजे वरती काय करावं लागेल? ते खालच्या टाकीला क्रॅक गेल्यात. तो भाग पाडून परत बांधावा लागेल आणि सगळी पाईपलाईन बी बदलून टाकू. बजेट बजेट खालच्या टाकीचं 10,000 रुपये. 4 इंची पाईप 100 फूट त्याचं 20,000 रुपये. एवढं? ए बाबा अरे आम्ही पदर मोड करून करालोय काहीतरी कमी कर की मर्दा. मग मजूर तुम्ही द्या, मी 10,000 काम करतो. नाहीतर मजुरी सगळं 30,000 रुपये होणार बघा. चालेल, गावात पाणी येणं महत्वाचं आहे. पैशाची सोय मी करते, तुम्ही काम सुरू कर. हा हे बेस झालं बघा. जय किसान आचारसंहिता चालू आहे, घोषणा कसल्या द्यायला तू? अहो नाही ते घोषणा दिल्याशिवाय जोर येत आहे हो. हा रामराव तुम्ही काम चालू करा. हा चला काम हे चला उद्या. तुम्ही थांबा इथं. नको 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 तुम्ही थांबा. राणा भाऊजी, काय हो कुठं मळ्यात निघाला असं काय? नाही वहिनी, ते अंजली बाई आणि सुरत गेलेत ना व, ते अजून परत आलेच नाही. ते पाण्याचं काय झालं ते बघून येतो. भय बाई, खरं आमासनी बी तीच काळजी लागून राहिल्या बघा. अहो गावचं भावी सरपंच म्हणून पाण्याचा प्रश्न तर सोडवलाच पाहिजे आता आम्ही. राणा भाऊजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही का नाही कोल्हापूरला जावा आणि पाण्याचा टँकर आणा बरं गावात. पाण्याची सोय तर आता झालीच पाहिजे बघा. नाहीतर आपल्या गावातल्या आया बाया कुठं पाण्यासाठी वनवन भटकणार. आपण एक काम करू, गावात प्रत्येक घरामध्ये कधी पाणी वाटप करू. आज काय झालं, काय चुकलं काय आमचं? नाही वहिनी, तुम्ही गावची काळजी करायला हे बघून बरं वाटलं. नाही हो, खरं सांगतो राणा भाऊजी तुम्हासनी, गावाची काळजी तर लई वाटते बघा. पण हे घरातली जबाबदारी सांभाळता सांभाळता का नाही कवा कवा दुर्लक्ष होतंय. पण हा, आता तसं होऊन चालायचं नाही. बरं तुम्ही जावा कोल्हापूरला, पाण्याचा टँकर आणा, त्यावर आम्ही गोदाकाची काळजी बी घेतो. चालतंय, मी टँकरची सोय करतो. आलोच. पाणी प्रश्नात तर आम्हीच बाजी मारणार. काय झालं? वर चला सांगते. आता या बयेनं काय आडकाठी आणून म्हणजे झालं. काय झालं? एवढी कसली काय? अहो गावातल्या पाण्याची टाकी लीक झाली आहे ना, मग आता ती दुरुस्त करावी लागणार आणि पाईपलाईनही बदलावी लागणार. होय समजलं मला, मी बी तिकडेच निघालो. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. बेस्ट, चला मग आपण एकत्र जाऊ. आता हे पैसे मी त्याकरताच वापरते आणि मी एक गवंडी बोलवला. चालतंय, तुम्ही ते करा. मी वहिनींच्या वतीनं गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर आणतो. टँकर? हा हो, टँकरनी फक्त तात्पुरताच प्रश्न सुटेल. आणि तुम्ही काय रोज रोज टँकर आणणार आहात का? तुम्ही ना जाऊबाईंचं ऐकून नेहमी काहीतरी चुकीचं करता. आपल्याला या प्रश्नावर कायमचा तोडगा काढायला हवा. तुम्हाला वहिनींच्या कामात काम खोटच दिसते का? अहो गावासाठीच आणलेत ना हो टँकर. खोट? अहो मी फक्त या प्रश्नावर कायमचा तोडगा काढूया तेवढंच म्हणाले. मग तोवर गाव काय बिन पाण्याचं बसेल का? आणि गावचं बोल फक्त तुम्ही नाही, वहिनी बी बघतात.
हो पण मी कुठे तुम्हाला काही करा असं म्हणाले. फक्त वहिनींचं ऐकून काहीही करू नका एवढंच सांगितलं. हे बघा, तुम्हाला जे करायचे तुम्ही करा, आम्हाला जे करायचे ते आम्ही करतो. तुम्हीच म्हणलात ना राजकारण घराच्या बाहेर ठेवायचं म्हणून. आता घरात तुम्हीच त्या मुद्द्यावर चर्चा तुम्ही करायला. उगाच अर्थाचा अनर्थ करताय. वा, म्हणजे तुम्ही बोलशील ते समजा अर्थच आणि आम्ही जे करणार ते काय म्हणणार. तर तुम्हाला समजावण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करा, मला जे वाटते ते मी करते. मी बी तेच म्हणतोय. ठीक आहे. ए काम थांबव रे. कोण काय करलं इथं? ए काम थांबव. काय चालली हा? ए खाली उतर रे, खाली उतर मला. कुणाच्या परमिशन ना? ए खाली उतर रे, पहिला काम बंद कर. पण तू कोण आहेस? लायसन दाव. गव्हर्नमेंटचं काम आहे हे. लायसन दाव पहिला. अहो मी काही इंजिनियर नाही. बघा बापू, यो इंजिनियर नाही, ह्याच्याकडे गव्हर्नमेंटच्या कामाचं लायसन नाही. नाही 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 नाही, तू काम बंद कर पहिल्यांदा. ही टाकी पडली तर कोण जबाबदार रे? हा नाही नाही नाही, ते नाही, बंद करायचे बापू, बंद कराय. ए खाली उतर. उत्तर के खाली तुझ्या तर उतर खाली. खाली. हो आपला काही संबंध नाही सांगून ठेवतो. मला ते तुमच्या कोणत्या अंजलीबाई त्यांनी सांगितलंय करायला. बघा बापू बघा, याला म्हणतात मनमानी कारभार. ग्रामसभा नाही, कुठली मीटिंग नाही, आपल्या मनानेच काम चालू केले. नाही 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 नाही, हे सगळं बेकायदेशीर काम आहे. मी होऊ देणार नाही. बंद कराय. का होऊ देणार नाही? आचारसंहिता सुरू आहे आणि ग्रामपंचायतीचा फंड असा ग्रामसभा झाल्याशिवाय वापरता येणार नाही. आम्ही ग्रामपंचायतीचा फंड वापरतच नाही आहोत. आम्ही ही सगळी दुरुस्ती स्वतःच्या खर्चाने करतो. काय बापू बघितलं काय हे? यो तर वेगळाच हारडीचे निघाला. हे बघा, आचारसंहिता सुरू आहे, माहिती आहे ना तुम्हाला? त्याचा काय संबंध? काय संबंध? लोकांनी असं आमिष दाखवून प्रचार करणं आचारसंहितेत बसत नाही. आम्ही कोणताही प्रचार करत नाही. मग मगाची घोषणा काय मी देत होतो काय? सांगा की काय? सांगा सांगा. मगाची घोषणा ऐकल्या की नाही तुम्ही? ऐकल्या की नाही घोषणा? हा सांगा सगळ्यांनी. सगळ्या खबरा बरोबर पोचतात माझ्यापर्यंत. तवा आचारसंहिता सुरू असताना तुम्ही पैसे देऊन हे काम करून घेतलेलं चालणार नाही. काय हो, राहू दे की. पाहिजे तर असे समजा जुन्या जाणत्या माणसाने विचारा. हो म्हणजे सांगा की हे आचारसंहितेत बसतंय का? हा सांगा मला. म्हणजे आचारसंहितेच्या विरोधात आहे म्हणा की. मग गावात पाणी नसलेलं चालणार आहे का तुम्हाला? नाही, तो मुद्दा वेगळा आहे. आता सहवाल आहे तो नियमांचा. हे सगळं नियमाच्या विरोधातून करणार आहे का तुम्ही? हे बघा, मला असं वाटतंय की जय किसान पॅनेल नियमांचा भंग करायला, आचारसंहितेचा भंग करायला. नंदता वहिनींकडनं गावासाठी येऊ पाण्याचा टँकर. आता यो वेगळाच विषय आहे बापू. हे नंदिता गायकवाड बी आचारसंहितेचा भंग करायला की. म्हणजे काय, आपलं संघर्ष पॅनेल तेवढं नियमानं वागाले. आपण नियमानं वागायचं. होय होय. आणि जे कोण नियमाच्या बाहेर वागल त्याची पहिला तक्रार करायची. होय होय होय. राहणार आचारसंहितेचा आदर करून तो टँकर तेवढा परत पाठव. हा समजा गाव काय बिन पाण्याचं बसेल काय? टँकर परत जाणार नाही.
सत्तेचा गैरवापर, पैशाचा माज हे चालू देणार नाही या गावात मी, अजिबात नाही.